मराठा समाजानंतर आता बंजारा समाज देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हैदराबाद गेट आम्हाला देखील लागू करा अशी मागणी आज बीडमध्ये झाली। मेळावा पार पडला। मेळाव्यामधले काही समाज बांधव माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, तुम्ही देखील आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे? बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी प्राध्यापक पी.टी. चव्हाण मागील 35 वर्षापासून आक्रमकच भूमिका घेत आलेला आहे। आजचं जे विषय आहे की 2 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने मराठा बांधवाला ओबीसीचं आरक्षण देण्यासाठी जो हैदराबाद गॅझेटेडचा आधार घेतला, त्याच आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अनुसूचित जमातीचं आरक्षण 100% मिळते। त्याचं कारण आहे की हैदराबाद निजाम स्टेटमध्ये त्यावेळेला मराठवाडा होता, विलीन झालेला होता तेव्हा, म्हणजे मराठवाड्यातले 7 तालुके म्हणजे जिल्हे। तर आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये आमचा बंजारा समाज, त्या समाजाची आमचं रोटीबेटी व्यवहार आहे, आमचे समजा खानपान आहे, आमची सगळी धार्मिक वृत्ती, बोली भाषा, केशभूषा, वेशभूषा देश पातळीवर समान असल्यामुळं केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आमची विनंती आहे की खूप आम्हाला रक्तपात करायला लावू नका। इतर समाजासारखा आमचा प्रश्न जटिल नाही, अतिशय सोपा आहे की तेलंगणा आंध्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा, ही आमची मागणी आहे। आम्ही आरक्षण मागून नाही राहिलो आणि ते अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे अतिशय सोपा फॉर्म्युला आहे की महाराष्ट्र शासनाने 1 दिवसाचं अधिवेशन घ्यावं आणि त्या अधिवेशनामध्ये एकमताने निर्णय घ्यावा की महाराष्ट्रातील बंजारा समाज हा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात जाण्यासाठी म्हणजे तो लायक आहे। लायक म्हणण्यापेक्षा तो त्याचा नियम आहे, नियमाने तो त्या एसटी आरक्षणाचा लाभ त्याला मिळू शकतं। म्हणून केंद्राने आणि राज्य सरकारने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण विनाविलंब लागू करावं। त्याच्या अन्यथा महाराष्ट्रातील बंजारा समाज आता रस्त्यावर उतरेल। रस्त्यावरची लढाई आता आम्ही 15 तारखेला अतिशय विराट मोर्चाचा नियोजन बीड जिल्हा कार्यालयावर, अधिकारी कार्यालयावर केलेलं आहे। 1 ते 1.5 लाख बंजारा समाज, साधारण आमचे प्राथमिक अंदाज आहे हा आकडा वाढू शकतो। 1.5 लाख पेक्षा अधिक बंजारा समाज आमच्या महिला भगिनी या मोर्चामध्ये सामील होतील आणि आपला उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळेल। ते न्यायिक उद्रेक असेल, संविधानिक उद्रेक असेल। काय सांगाल, आक्रमक होताना पाहायला मिळतं तर रस्त्यावरती लढायला लागला तुम्ही? आम्ही खऱ्या अर्थानं आज आम्ही बैठकीचं नियोजन केलं होतं, पण आज बैठकीचं स्वरूप हे खऱ्या अर्थानं सभेमध्ये झालं। आज बंजारा समाज फक्त बैठकीसाठी म्हणून 15 ते 20 हजार बंजारा समाज आला होता। आज आमचं असं ठरलेलं आहे की 15 तारखेला आम्ही बीडला मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला इशारा देणार आहोत की खऱ्या अर्थानं बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून महाराष्ट्रातील बहुसंख्य बंजारा समाज हा एसटी मध्ये त्यांना खऱ्या अर्थानं आरक्षण दिलं पाहिजे। आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज आहे, आम्हाला राजकारणामध्ये आरक्षणाची गरज आहे। ते हैदराबाद गॅजेट लागू करून महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करायचे आहे। रस्त्यावरची लढाई आहे, 15 तारखेला मोर्चाची देखील घोषणा केलेली आहे। किती समाज बांधव ठिकाणी जमा होतील? समाज बांधव जर म्हणायचं गेलं तर इथं बीड जिल्हा सगळा चक्का जाम होईल एवढा समाज इथे जमेल। कारण आता जेवढं आम्ही शांतीने घेत आहात, सरकारला आमचा इशारा आहे की जेवढं आम्ही शांतीने घेत आहात तेवढं संयमानं तुम्ही आम्हाला आरक्षण द्यावं, कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे। विशेष म्हणजे म्हणलं की मूळ इतिहासातच आम्हाला एसटी मध्ये निजामाच्या काळात हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे। तर सरकारला माझी एवढीच विनंती आहे की आपण जेवढं होईल तेवढं शांतताने आमच्या बंजारा समाजाला एसटी मध्ये सामील करावं, एवढी मी हात जोडून सरकारला नम्र विनंती करतो। आज मोठा समाज बांधव रस्त्यावर उतरला होता। मराठा समाजानंतर आता बंजारा समाज देखील रस्त्यावर उतरतोय। हैदराबाद गॅजेट लागू करा अशी तुम्ही मागणी करताय, कशी मागणी तुमची आणि मोर्चा कसा होणार आहे? महाराष्ट्र शासनाकडे आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की मराठा बांधवांना तुम्ही जर हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांना GR देऊ शकता तर तेच प्रक्रिया आमच्यासोबत राबवा आणि बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा। त्याच सोबत हैदराबाद गॅजेट लागू करून केंद्र शासनाकडे बंजारा समाजावर एक आयोग नेमून तुम्ही केंद्र शासनाकडे प्रस्ताव द्या। त्यानंतरची जी पुढची लढाई आहे आम्ही केंद्र शासनासोबत लढू आणि सुप्रीम कोर्टासोबत लढू, कारण सुप्रीम कोर्टाच्या सर्व नॉर्म्स बंजारा समाज हा फुलफिल करतो। आमच्यातलाच बांधव तेलंगणा आणि आंध्रामध्ये एसटीचं आरक्षण घेतोय। त्यामुळे तुमच्या माध्यमातून मला सरकारला एवढंच सांगायचंय की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या।
15 तारखेला लाखोच्या संख्येने आम्ही बीडमध्ये ताकदीनं आम्ही उतरणार आहोत आणि त्यानंतर जर 17 तारखेपर्यंत त्यांनी जर त्यांची भूमिका जाहीर नाही केली तर मराठवाड्यातला एकही पालकमंत्री मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी झेंडा फडकू शकणार नाही. नक्कीच मराठा समाजानंतर आता बंजारा समाज देखील रस्त्यावर उतरणार आहे. 15 तारखेच्या आत आम्हाला देखील आमची जी मागणी आहे हैदराबाद गॅजेट लागू करा, ज्या पद्धतीने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलेलं त्याच पद्धतीने बंजारा समाजाला लागू करा अशी यांची आज मागणी केलेली आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.